नमस्कार, कशा आहात आपण? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत ज्या तुम्हाला भरपूर पैशामध्ये मदत करतील, सोबतच अवघड कामे सोपी होतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे आपली महत्त्वाची टिप आहे ज्वेलरीसाठी। आपल्याकडे असे भरपूर दागिने असतात, खास करून आर्टिफिशियल दागिने घालायला आजकाल सर्वांनाच खूप आवडतं। नेहमी आपण चेंज करत राहतो, पण यामध्ये आपल्याला एक दोन त्रास होतात। ते त्रास जे आहेत ते घालवण्यासाठी इथे तुम्ही हा छोटासा उपाय करा। तर आपल्याकडे अशा काही ज्वेलरी असतील, जसे की आता हे मंगळसूत्र आहे, तर याच्या मागे जे हुक दिलेलं असतं, बऱ्याच वेळा आपण पाहतो यामध्ये आपले केस अडकतात किंवा बऱ्याच जणांना हे जे आर्टिफिशियल आहे त्यामुळे खास सुटते, थोडंसं फोड आल्यासारखे होतात। त्यांना आर्टिफिशियल दागिने जे आहेत ते सूट करत नाही, त्रास होतो। यासाठी एक छोटासा उपाय आहे। तुम्हाला जर असा त्रास होत असेल तर याच्या मागच्या बाजूला जे आहे तिथे आपल्याला लावायचं आहे अशा प्रकारे ट्रान्सपरंट टेप, ज्यामुळे काय होतं, यामध्ये केस अडकत नाहीत, कशाला अडकून गळून पडायची भीती राहत नाही। त्यासोबतच आपल्याला जर यामध्ये खास सुटत असेल, त्रास होत असेल घातल्यानंतर, तर हाही त्रास होणार नाही। कारण की बऱ्याच जणांना असे आर्टिफिशियल दागिने घातले की मान काळी पडते किंवा लाल होते, खास सुटते, तर असे प्रॉब्लेम येणार नाहीत। नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा। जे हुक आहे त्याला आपण टेपने बंद केलेला आहे। यानंतर पहा, अशा ज्या थोड्या हेवी ज्वेलरी असतात यामध्ये आपल्याला वापरायला तर छान दिसतं, पण ज्या वेळेस आपण यांना घालतो त्यावेळेस काय होतं, याची फिनिशिंग व्यवस्थित नसल्यामुळे आपल्याला हे टोचतात। म्हणजे जसं आता हा गळ्याभोवतीचा हार आहे, तर गळ्यापाशी अगदी स्किन जी आहे ती लाल होते, कारण की पहा खालचा भाग जो आहे तो अगदी ओबडधोबड आहे। तर याला आपण असं व्यवस्थित टेपच्या मदतीने झाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला काहीही त्रास होणार नाही। नक्की करा, तुम्हाला ज्वेलरी वापरताना या टिप्स खूप कामी येतील। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली महत्त्वाची टिप आहे स्लाइडिंग विंडो साफ करण्यासाठी। आपल्याकडे आजकाल सर्वांच्याच घरी स्लाइडिंग विंडो आहेत, पण याचा जो खालचा भाग असतो तो खूप जास्त घाण होतो आणि याला स्वच्छ करण्यासाठी आपण यामध्ये हात घालू शकत नाही, बोटही जात नाही, आणि याला कसं स्वच्छ करायचं हा आपल्यासमोर मोठा प्रश्न उभा राहतो। असं घाण ठेवलं तर दिसायलाही चांगलं दिसणार नाही, सोबतच आपल्या ज्या विंडो आहेत त्याही व्यवस्थित काम करत नाही, खूप जाम होतात, अडकतात। तर याला क्लीन करण्यासाठी तुम्हाला वेगळं असं टूल खरेदी करायची गरज नाही, फक्त आपल्या घरी असलेला छोटासा पेपरचा तुकडा आपल्याला लागणार आहे। तर इथे मी पेपरचा तुकडा असा घेऊन या स्लाइडिंग विंडोच्या या भागामध्ये असा दाबून धरलेला आहे। फक्त एवढं करून आपल्याला घरातील एखादा जुना ब्रश घ्यायचा आहे। इथे तुम्ही कलरचा ब्रश घेऊ शकता किंवा हा डायचा जरी ब्रश घेतला तरी चालेल, आणि या ब्रशच्या मदतीने अगदी आपण छोट्यातला छोटा कण देखील यामधील उचलून बाहेर काढून फेकून देऊ शकतो। या पद्धतीने या ज्या विंडोच्या स्लाइडिंग आहेत, खालचा भाग आहे तो खूप छान व्यवस्थित क्लीन होतो। या पद्धतीने फक्त ब्रशच्या मदतीने सर्व कचरा एका ठिकाणी गोळा करायचा आणि त्यानंतर याने उचलून असा फेकून द्यायचा। नक्कीच तुम्ही पण या पद्धतीने पूर्ण विंडो साफ करा, तुम्हाला भरपूर कामामध्ये मदत होईल। कारण की हे कसं साफ करायचं हा आपला खूप मोठा प्रश्न यामुळे सुटलेला आहे। आजच करा। याच पद्धतीने मी सर्व विंडो अशा पद्धतीने साफ करणार आहे। यानंतरची आपली टिप आहे बांगड्यांसाठी। काम करत असताना बांगड्या जर मध्ये मध्ये आल्या की खूप जास्त त्रास होतो, कणिक मळताना असो किंवा इतर कोणत्या गोष्टी, जसे यावरती काही खडे आहे, स्टोन, चमकी, ती पण आपल्या अन्नपदार्थात पडण्याची भीती असते। सोबतच काचेची बांगडी आहे तर तुटण्याची भीती आहे, काच आपल्या एखाद्या वस्तूमध्ये पडण्याची भीती आहे, आणि कामही यामुळे लवकर लवकर होत नाहीत। याला किती जरी आपण असं मागे दाबलं तरीही बांगड्या थोड्या वेळानंतर पुढे येतातच। नक्कीच हा त्रास माझ्या सर्व मैत्रिणींना कधी ना कधी झाला असेल, पण यानंतर होणार नाही, कारण की आपण इथे वापरणार आहोत अशा प्रकारचं एखादं रबर। छोटं रबर जरी घेतलं तरी चालेल किंवा मोठं जरी लावलं तरी काहीच हरकत नाही। अन्नपदार्थ कोणते करत असाल किंवा काही काम करायचं असेल तुम्हाला लवकरात लवकर, तर अशा प्रकारे रबर लावून ठेवा। त्यामुळे काय होतं, आपल्या ज्या बांगड्या आहेत त्या अशा खाली येत नाहीत, जेवढा पाहिजे तेवढ्या बांगड्या तुम्ही अशा रबरच्या मदतीने वरीच ठेवू शकता। आजच करा आणि तुमच्या भरपूर समस्या दूर करा। तुम्हाला जर माझ्या या टिप्स आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। यानंतरची आपली टिप आहे, आत्ताच दिवाळी झालेली आहे, तर आता दिवाळीमध्ये भरपूर दिव्यांचा उपयोग झाला, त्यानंतर एक दोन दिवे आपल्याकडून चुकून फुटतात किंवा एखादा जर खूप जुना असा खराब झालेला दिवा असेल तर तुम्ही त्याला अगदी वेगळ्या पद्धतीने उपयोगात आणू शकता। म्हणजे इथं तुम्हाला अगदी दिवा तर आपण दिवाळीसाठी वापरलाच, पण त्यानंतरही याचा उपयोग करता येईल। आणि तो असा की इथे आपण दिवा जो आहे तो खिसणीवरती असा बारीक याचा पावडर म्हणू शकता किंवा चुरा करून घेणार आहोत। तुम्हाला जर खिसणीवरती घासायला थोडा अवघड जात असेल तर तुम्ही याला सरळ कुटून म्हणजे बारीक करू शकता, खलबत्त्यात टाकून किंवा इतर कशा वस्तूने याला थोडंसं बारीक जरी केलं तरी चालेल।
हा जो तुटलेला दिवा आहे आपल्याला भरपूर मदत करणार आहे आणि अगदी वर्षभरासाठी आपण याचा वापर करू शकतो आणि तुम्हाला जे सगळ्यात अवघड किचकट काम वाटतं तेच तुमचं काम सोपं होईल, एवढी महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर इथे मी याला असं थोडंसं खिसून बारीक करून घेणार आहे। तर अर्धा फक्त मी इथे दिवा वापरणार आहे। तुम्ही भरपूर दिव्यांचं देखील हे असं बनवून ठेवू शकता। तर पहा इथे मी थोडंसं असं खलबत्त्यात बारीक करून काही घेतलं आणि थोडंसं खिसून काही पावडर करून घेतलेला आहे दिव्याचं। त्यानंतर आपल्याला हे एका बाउलमध्ये काढायचं आहे। इथे आपण एखादं असं भांडं वापरायचं आहे जे आपण खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये वापरत नाही। तर प्लास्टिकचंच भांडं घ्या, स्टीलचं भांडं घेऊ नका। त्यानंतर पहा इथे आपण याला असं बाजूला केलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे ही थोडंसं वॉशिंग पावडर किंवा इथे तुम्ही जी भांड्याची साबण असते ती देखील टाकू शकता। त्यानंतर याला मिक्स करून घ्या आणि यामध्ये टाकायचं आहे थोडंसं हार्पिक। यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडा किंवा थोडंसं अर्ध लिंबू पिळून जरी टाकलं तरी चालेल आणि इथे मी थोडं हार्पिक टाकून याला मिक्स करून घेणार आहे। हे जे आपण पेस्ट बनवत आहोत ती आपल्या खूप कमी येणार आहे। घरातील आपल्याला ज्या वस्तू खूप जास्त म्हणजे किचकट वाटतात किंवा वेळखाऊ कामं वाटतात ती कामं सोपी करण्यासाठी। तर इथे पहा याची पेस्ट मी अशी जास्त ओली ना जास्त कोरडी ठेवलेली आहे। याला आपण दिव्यामध्ये अशी भरून घेणार आहोत। अगदी दिव्यामध्ये वरपर्यंत तुम्ही याला गच्च भरून घेऊ शकता आणि आपल्याला याला पूर्ण दाबून घ्यायचं आहे। तुमचं जर हे पेस्ट किंवा पावडर थोडं जास्त ओलं झालं असेल तर तुम्ही याला जो दिवा आहे तो उन्हामध्ये ठेवा अर्धा एक तास, जेणेकरून ते पूर्ण दिव्यामध्ये छान वाळतं आणि व्यवस्थित आपण याचा उपयोग करू शकतो। सध्या तरी याला उन्हात ठेवायची गरज नाही, दाबून मी याला असं व्यवस्थित केलेलं आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये असे भरपूर भांडे असतात ज्याचा की चिकटपणा घालवणं किंवा काळेपणा घालवणं खूप अवघड जातं, जसं की तवा म्हणा किंवा इतर कुकरच्या मागच्या बाजू। तर याला क्लीन करण्यासाठी आपण तयार केलेला दिवा वापरणार आहोत, ज्यामध्ये आपण काही अशा वस्तू वापरल्या आहेत ज्या की क्लिनिंगसाठी खूप कामी येतात। त्यासोबतच दिव्याचा जो भाग आहे तो खडबडीत असल्यामुळे अगदी आपण स्क्रबिंगचं काम खूप सोपं होतं आणि आपले जे डाग आहे ते खूप व्यवस्थित निघतात। सोबतच हा दिवा आपण गच्च असा भरून घेतल्यामुळे एकदाच पूर्णपणे पेस्ट अशी बाहेर येत नाही, थोडं थोडं करत आपण याला असं व्यवस्थित वापरू शकतो। जसं आपण साबण वापरतो तसंच एकदाच हे संपणार नाही, अगदी महिना 2 महिने चालेल। भांड्याच्या आतमधली जी बाजू असते ती तर चला नॉर्मल स्क्रबरने साफ होते, पण याच्या साइडच्या बाजू म्हणा किंवा खालचे असे पूर्णपणे जे भाग असतात ते काळे होतात, तेलकट चिकट होतात, ते स्वच्छ करणं म्हणजे खूप अवघड किचकट काम वाटतं। तर यासाठी आपण हा दिवा वापरू शकतो, खूप छान हे भाग असे स्वच्छ होतात। दिव्यामध्ये हार्पिक टाकल्यामुळे भांड्याची आतमधली बाजू मी साफ करणार नाही, कारण की हार्पिक मध्ये केमिकल असतं आणि ते आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं। तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता। तसंही मी किचन मध्ये एक हार्पिक वेगळं ठेवते, तेच वापरलेलं आहे, पण केमिकल आहे त्यामुळे आतला भाग तर मी साफ करणार नाही, पण तुम्ही साइडचा किंवा मागचा भाग साफ करू शकता, ज्याला क्लीन करण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते। दिव्यामध्ये याला जर तुम्ही हार्पिक न टाकता बनवलं तर तुम्ही याला भांड्याच्या आतमध्ये देखील वापरू शकता। नक्की करा, खूप छान रिझल्ट भेटतो। तुम्हाला ही टिप कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।